वेगानं सुरुवात केलेली आहे. आडवा पाटणं, शॉर्ट सिलेक्शन. पुन्हा एकदा भावेश मोरे. आडवा बॅटने कडवा प्रहार. शरद बुंदाटेचा ट्रेडमार्क फटका. बॉल चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जोडे आपण पाहता स्क्रीन वरती सातत्याने ओपन करत असताना एक ब्राईट स्टार्ट त्यांना आपल्या संघाला निर्माण करून दिलेली. बॉलिंग अटॅक हा प्रमुख अस्त्र आहे उमरोली संघाचा. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतात भावेश मोरे यांच्या वतीनं आणि दुसऱ्या बॉलवरती हा षटकार फलंदाज शरदच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 6 वरती. विध्वंसक सुरुवात. 4 ओव्हरचा सामना आपण हा देखील खेळवतोय. क्वार्टर फायनल नंबर 4 या स्पर्धेमधील जिल्हा प्रमुख चषक 2024. हाफ ट्रॅकर दिशा दिली आहे. बॅकफुटला जाऊन लेट कळलेत. शॉर्ट थर्डमॅन मधून डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरद बुंदाडेच्या बॅट मधून कलात्मकतेचा आविष्कार भरून आलेला हा चौकार. आलाय 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली 10 या धावसंख्येवरती. उमरोली आणि नारपोळी फार कमी वेळा एकमेकाच्या विरोधामध्ये येत असेल परंतु आता मैदानाच्या आतमध्ये गाठ पडली आहे ती क्वार्टर फायनल नंबर 4 मध्ये. सामना जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये दाखल होईल. भावेश मोरे. राऊंड द स्टम्प्स. आक्रमण शरदचा हवेमध्ये मिड विकेटला झेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. झेल इथून पकडली. प्रामुख्याचा फलंदाज शरद इथून बाद होईल. शॉर्ट अँड स्वीट इनिंग त्याने कंप्लीट केले. ऍक्शन रिप्ले. राऊंड द स्टम्प्स. बॉल थोडासा बॉल वरती त्याने बोट फिरवली. फायदा झाला. मिड विकेटला झेल देऊन परतला. 4 मध्ये 10 बनवलं शरदनं. 10ला 1. कॅमेरा वर्क आपण पाहिलं. दीपक खाडे यांचं कॅमेरा वर्क आपण पाहिलं. जबरदस्त कॅमेरा वर्क. प्रॉपर फ्रेमच्या मिडल ऑफ द फ्रेम आपण चेंडू पाहिला. त्यानंतर आणखीन कॅमेरामॅन आदित्य आणि त्याचबरोबर दीपेश डोळे देखील आज उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या टेक्निकल रूम मध्ये प्रशांत पवार आणि हरेश मॅन इन फॉर्म हरेश गोडविंदे. एक गडी बाद 10. हवे 2 एक्स्ट्रा कव्हरला. लाजवाब फटका. हर्षल लोंगलेचा ऑन द राईट. सुंदर कव्हर ड्राईव्ह. ऍक्शन रिप्ले मध्ये कदाचित रेडी होते या फटक्यासाठी. ऍक्शन रिप्ले प्रॉपर ओव्हर पीस सापडला. एक्स्ट्रा कव्हरला. एक्सलंट ड्राईव्ह. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली ती 14 वरती. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली आहे इथून उमरोली संघाला. 14 लॉस ऑफ 1. एका गड्याच्या मोहबदल्यामध्ये 14 धावा आतापर्यंत धाव पुस्तकावरती. पुस्तकी फटका हर्षल लोंगलेचा आपण पाहिला. कॉपी बुक स्टाईलने खेळलेला हा चौकार. आता ओव्हर द स्टम्प्स आलेत. ओ स्वीप करायचं होतं. डबल माइंडेड हा फटका. ओ डायरेक्ट हिटची शक्यता होती. कदाचित डायरेक्ट हिट होतं. थर्ड अंपायरची डिमांड. जर का विकेट किपरनं कदाचित बॉल गॅदर केला नसता तर कदाचित एस्टॅन वरती लागला असता चेंडू. बॅट्समन सेफ. रन कंप्लीट 1. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ते 15 वरती.
समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली 15 वरती. चांगल्या टच मध्ये उमरोली संघ भातांच्या नाईट टुर्नामेंट मध्ये टॉप 5, पोइंजेच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन आणि या स्पर्धेमध्ये जिल्हा प्रमुख स्पर्धेमध्ये ते स्वप्न घेऊन उतरलेत. पाहत आजच्या या अंतिम रात्रीमध्ये त्यांचं स्वप्न हे पूर्ण होईल का. मागच्या वर्षामध्ये त्यानं एकाच वीकमध्ये तब्बल रजनी स्पर्धेमध्ये 3 ट्रॉफ्याज मिळवल्या होत्या. त्यानंतर उमरोली गावानं संपूर्ण जल्लोष केला. आता तशाच प्रकारचा इतिहास पुनरागमन करण्याचा त्यांचा प्रयत्न चालवला. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती अभिजित मोरे. ओव्हर नंबर 2 हर्षलनं जबरदस्त फटका खेळला. कव्हर ड्राईव्हचा एक्सलंट चौकार. रत्नदीपला अजून एकही चेंडू मिळाला नाहीये. ज्या धावा होत्या त्या शरदनं चांगल्या बनवल्या पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय. बॉल सीमा पार. हा चौकार. रेफर करण्यात आलेला बॅटिंग टीम कडून पंच. येस बॅटिंग टीमनं रेफर करण्यात आलेला. TV umpire to director. We have batting team review for over the west. साइड एंगल से देखा हो प्रशांत पवार. हर्षल लोंगले होते स्ट्रायकिंग एंड वरती. योगेश सर आहेत आमच्या समवेत. पाहूयात हर्षल लोंगले स्ट्रायकिंग एंड वरती. त्याने अटेम्प्ट केलं तेव्हा किती डीप गेले होते. बॉल अटेम्प्ट केला तेव्हा त्याचे पोझिशन. इट्स अ नो बॉल. क्लिअर डिसिजन होता खास करून पंचांसाठी. 4+1 अशा प्रकारच्या 5 धावा हाय 5 या बॉलवरती मिळतात आणि संघाची धावसंख्या या 5च्या मदतीने जाऊन पोहोचलेली. ती 20 महत्वाची गोष्ट आहे हर्षलसाठी. हा फ्री हिटचा बॉल. 20 धावा पुस्तकावरती एक गडी बाद. फ्री हिट बॉल. अभिजित मोरे बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला हर्षल. ओ निघाला चेंडू. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 21. फार लवकर अटेम्प्ट केला होता. गती कमी होती. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये अशा आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते. चला प्लीज प्लीज कॉपरेट करा प्लीज. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 21 वरती. व्हाईट बॉल पंचांना कॉल केला. कमी गतीने टाकलेला बॉल होता अभिजित मोरे यांचा. फार कमी गतीने वळवला होता चेंडू. लवकर अटेम्प्ट केला होता हर्षलनं बॉल. व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या 21 एक गडी बाद. अटॅक करण्याचा प्रयत्न समोर खेळलेत लॉंग ऑफला. वाईट डिश मध्ये खेळाडू डाऊन द बॉल पोहोचतात. सिंगल वेगाने कंप्लीट केले. डायरेक्ट थ्रो बॉलर एंडला. फक्त 1 रन. प्रत्येक बॉलवरती रन आलेली ही महत्वाची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 22 वरती. एकच बॉल या ओव्हर मधला झाला. आतापर्यंत 1 बॉल मध्ये 7 आल्यात. सेकंड ओव्हर मध्ये अभिजित मोरे बॉलिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला रत्नदीप. हो बाटम पाड मधून निघाला वेगवान चेंडूच्या हातालनी. रन बनल्याच्या नंतर रत्नदीप हा फ्री माइंडेड फटके खेळण्यासाठी आता प्रयत्न करत आहेत. पहिला ऍक्शन रिप्ले मध्ये बाटम पाड मधून निघाला चेंडू निर्धाव. अभिजित मोरे बॉलिंग करतात. 2 बॉलचा खेळ पूर्ण झाला. वेगवान चेंडू. चोख प्रत्युत्तर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल सीमा पार. रत्नदीप लोंगलेच्या बॅट मधून लॉंग ऑनला भव्य षटकार. प्रेक्षक वर्ग जर तुमच्या निदर्शनास जर चेंडू असेल तर आपण कृपा करून आणून द्या. तत्पूर्वी चेंडू पुचवा. आयोजन कमिटी. संघाची धावसंख्या या 6च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 28 वरती. योगेश सर आमचे जे आता स्कोररच्या भूमिकेमध्ये. दोन्ही महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची त्यांच्या कांद्यावरती. ॲज अ स्कोरर आता ते जॉईन झालेत. आयोजन कमिटीचे सदस्य आता शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना वळण घेतोय.
शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आता पोहोचलेला. आता धावपल सुरू झालेली संपूर्ण आयोजकांची. आकर्षक पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. तब्बल 1,00,000 रुपयांची ही स्पर्धा. भरपूर मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. स्वतः आमदार साहेबांनी या स्पर्धेचं कौतुक केलं. 6च्या मदतीने संघाची धावा संख्या 1 गडी बाद 28. चला सामन्याला सुरुवात करा जोपर्यंत मॅच बॉल येतोय. आलाय का मॅच बॉल? 6च्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 28. जेव्हा सुरुवातीला रन येतात तेव्हा फायदा उमरोली संघासाठी रत्नदीप साठी होतो, कारण रन आल्याच्या नंतर रत्नदीप हा विथआउट प्रेशर खेळतो आणि तसाच प्रकारचा फटका. अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा संख्या 1 गडी बाद 28. अभिजित मोरे बॉलिंग करतात. 28 धावा बनलात. अंतिमचे 3 बॉल या ओव्हर मध्ये बाकी आहेत. बोलतो तयार अभिजित. सेकंडला रत्नदीप. हवेत खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट करायचं होतं, शरीरापासून दूर ठेवलं. अपेक्षाहून कमी उसळी मिळाली या चेंडूवरती. अनएक्सेप्टेड टेक ऑफ. अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. लाईन व्यवस्थित दिसत नाहीये, परंतु पंच स्वतः 6 निशा त्या ठिकाणी करतात. विशेष कौतुक पंचांचं. विथआउट कॉन्ट्रोवर्सी ज्या पद्धतीने त्याने संपूर्ण संघांना सांभाळून घेतलेला. 28 1 गडी बाद. हो, चॉप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. हॅमर करायचा होता, पंच करायचा होता. डॉट बॉल आला. संघाची धावा संख्या 28. जो षटकार केसला त्याचं महत्व कमी करणारे हे 2 डॉट बॉल होते. जबरदस्त कमबॅक अभिजित मोरेचा. षटकार काढला, परंतु त्याने नंतरचे 2 डॉट बॉल काढून तो पुन्हा एकदा प्रॉपर इकॉनॉमिकल बॉलर म्हणून अंतिम बॉल टाकण्यासाठी आता तयार होईल. शेवटचा चेंडू उमरोली बनाम नारपोली या 2 टीम मध्ये मॅच. 28ला 1. हवेत खेळलेत, समोर उडवलाय. जितका उंच तितका लांब. हवेच्या लाटांवरती स्वार ऑन बॉल सीमा पार. भव्य षटकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या धावा संख्येवरती. कसं जमेल? रत्नदीप तळपतोय. रत्नदीपच्या बाट मधून 2 विध्वंसक आतापर्यंत आलेत. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. अभिजितनं जबरदस्त कमबॅक केला होता, परंतु कदाचित शेवटचा बॉल हा त्याच्याकडून चुकीच्या टप्प्यावरती पडला. ओव्हर पिचला लॉफ्ट केला. रत्नदीप पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता. शांतता, संयम आणि रत्नदीपच्या पट्ट्यात आल्याच्या नंतर कार्यक्रम हा फिक्स असतो. 2 ओव्हरमध्ये धावा संख्या जाऊन पोहोचलेली ते 34 वरती. अंतिमचे 2 षटक अजूनही बाकी आहेत. टीमची धावा संख्या 2 ओव्हरमध्ये 34. प्रोजेक्टेड स्कोर 68 दाखवतं, कारण 17च्या सरासरीने आतापर्यंत 34 बनवल्यात. महत्वपूर्ण गोष्ट की शरदनं चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. 1 विकेट सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये मिळाला, परंतु रन आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्या कारणास्तव रत्नदीपनं सेकंड ओव्हरमध्ये अटॅक केलं. आता बॉलिंग मार्कवरती दिनेश पाटील आलेले आहेत. ओव्हर नंबर 3. कमबॅक करणारं कदाचित षटक हे नारपोली संघाचं होऊ शकतं. ओव्हर नंबर 3 दिनेश पाटील. चला थोडंसं फास्ट कळा. सॅकिंग एंडला हर्षल, ज्याने 4 मध्ये 10 बनवलेत. आफ्टर ट्रॅकरे फक्त दिशा दिले. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढला. डीप मध्ये बॉल. पहिली सिंगल वेगाने सेकंड साठी कॉल. हर्षदीप पवात पोहोचेल का? 2 धाव संख्येचा हा फटका होता. सिस्टमॅटिक प्लॅनिंग नाही तर खेळ चालू आहे. जेव्हा तुम्ही कंटिन्यू स्पर्धा खेळत असतात तेव्हा या प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे येत असतो. सेन्सिबली पुश केलं. पुश करो खुश राहो. 2 धावा या बॉलवरती. 2च्या मदतीनं संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 36. 36 फॉर 1. नारपोली संघानं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय. बराचसा मॅचेस आपण पाहिल्या 30, 35, 40च्या अंडर सामने झाले, परंतु या मॅच मध्ये धावांचा पाऊस पाडतोय उमरोली संघ. कमी गतीने बॉल. त्याला लॉंग ऑनला दाखवले दिशा. चांगला चेंडू होता. त्याहून दर्जेदार फटका. फटका चांगला आहे. धावा देखील चांगलाच मिळतील. 1 मोर बिग हिट. 1 मोर सिक्सर. पुरस्कर्ते सचिनजी तोरवे यांच्या वतीनं पारितोषिक. सलग 2 षटकार आले तर 500, 3 आले तर 1000. धावा संख्या जाऊन पोहोचली ती 42 वरती.
कुठल्याच गोलंदाजावरती दया माया दाखवलेली नाही. या पहिल्या ओव्हरमध्ये 15 सुरुवात. अभिजित मोरेच्या विरोधामध्ये 19, दिनेश पाटील यांच्या विरोधामध्ये 2 बॉलमध्ये आतापर्यंत 8 आलेत. खोलवा टप्पाचा चेंडू रनसाठी कॉल केला, डायरेक्ट हिट रिस्क घेतली होती. समोर मिडॉन मध्ये जवळपास प्रोटेक्शन नाही आहेत. अजून रत्नदीप थोडासा वेगानं असा कदाचित बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला असा. 1 रन या बॉलवरती मिळते आणि 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 43. बाहेरून कॉलिंग करणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु जेव्हा रिस्की रन घेण्याचा प्रयत्न रत्नदीप मैदानामध्ये असल्या आणि 3 धावा ह्या कवचित होत असतात, अजून तरी कदाचित झालेल्याच नाही आहेत. 43 धावा 43. हे फटके तो सहजतेने खेळू शकतो, यासाठी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करू शकतात. आणखीन एक षटकार. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती रत्नदीपनं षटकार ठोकला होता आणि या चौथ्या बॉलवरती हा षटकार ब्रेक थ्रूची गरज होती. तो ब्रेक थ्रू अजून मिळाला नाहीये. त्याच प्रयत्नाच्या शोधामध्ये 49. फुल टॉस, आडवा पार्टनर स्टिअर करतात, लॉंग ऑनला बॉल. 1 रन तर कंप्लीट केले. सेकंड साठी कॉल, थोडासा वाईड थ्रो. दोन धावा या बॉलवरती मिळतात. थोडासा वरती राहिला थ्रो. सर्व जे गोष्टी झालेल्या आहेत आज उमरवली संघाच्या बाजून झाल्यात या मॅच मध्ये. 51 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. ब्रेक थ्रूच्या अजूनही शोधामध्ये नारपोली संघाचे दिनेश पाटील. पवार अंतिम चेंडूचा खेळ बाकी आतापर्यंत. 51 ला 1. समोरून राईज झाला बॉल, टेक ऑफ, शोल्डरची पॉवर दाखवत असताना डॉट बॉल आला. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 51 फॉर 1. 51 ला 1 गडी बाद. रत्नदीपने 8 मध्ये 20. दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्या टीम साठी. धावसंख्या 51. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी कळतात. म्हणतात उडती उडती शहरों से खबर आई है की तबाही करने वाले 2 भाई है, आणि ती तबाही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 51. पवत अंतिम ओव्हर मध्ये धावफलक थांबवतील का सेकंड इनिंग मध्ये अटॅक करण्यासाठी तेवढी तुटपुंज धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल का आरव्ही 11 नारपोल या संघ. 3 ओव्हर मध्ये 51. बॉलिंग मार्क वरती नितेश पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये. 3 ओव्हर मध्ये 51. चौथ्या ओव्हर मध्ये नितेश पाटील. पहिलाच बॉल हवेत खेळले, जेलची शक्यता. मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधीत बॉल कॅच सुटलेली आहे. कॅच इथून ड्रॉप झाले. फक्त सिंगल या बॉलवरती. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 52 धावा. रत्नदीप कडून तुम्ही फक्त षटकार चौकारांची अपेक्षा करू शकता. एक सिंगलला डबल मध्ये रूपांतर जर करायचं असेल तर रत्नदीप कडून आशा ठेवणं चुकीचं आहे. चॉप करतात, हॅमर करतात, आडवा बाटने खेळलेत. सिंगल कंप्लीट. सेकंड साठी कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो. रत्नदीप नॉन स्ट्रायकिंग एंडवर. फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 53 या धावसंख्येवरती. अंतिमचे आणखीन 4 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. नितेश पाटील कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. हाफ ट्रॅकर हा देखील सेम पद्धतीचा फटका खेळलेत. समोर लॉंग ऑनला 1 रन या बॉलवरती. संघाची धावसंख्या 54. 54 धावा. अंतिम 3 बॉल. कमबॅक करणारा षटक
कदाचित नितेश पाटील सेकंड किंवा थर्ड ओव्हरमध्ये येऊ शकले असते ब्रेक थ्रू साठी. एज लागली पाठीमागे, आउटफील्ड फास्ट आहे, प्रेक्षक खेळाडू चेस करतात, नाही थांबणार, सर ब्लॅक स्क्रीनला धडकला चेंडू, बॉल सीमा पार. पा ऍक्शन रिप्ले मध्ये समोरून टेक ऑफ झाला बॉल, लीडिंग एज लागली, एससी रक्षकाच्या बरोबर वरतून हा चौकार. खेळ बाकी आहे. संघाची धाव संख्या 58. 10 चेंडूंमध्ये 25 धावा रत्नदीप लोंगलेने केल्यात आणि 9 चेंडूंमध्ये 21 बनवल्यात हर्षल लोंगलेनं. 58 धावा. अंतिम 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. भन्नाट फॉर्म मध्ये उमरोली संघ, नारपोळी संघ मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रूच्या सतत शोधामध्ये. डॉट बॉल आलाय. कदाचित रत्नदीप जेव्हा बॅटिंग करतोय कदाचित त्याला कॉलर माईक प्रोव्हाइड करायला पाहिजे, तेव्हा मजा येईल. जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत त्यांना समजलं, जे ऑनलाईन पाहतात त्यांना कदाचित नसेल समजलं. 11 मध्ये 25 बनवल्यात रत्नदीपनं. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 58. अंतिम चेंडू आडवा बाटने खेळलेत, स्क्वेअर लेग मधून टर्न होतोय बॉल, बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्ट्रायकिंग एंडला हा ॲक्युरेट थ्रो, परंतु कदाचित पोहोचला. पवत अंपायरचा निर्णय आलेला, थर्ड अंपायरला रेफर करतात. 1 रन तर पूर्ण झाली. सेकंड साठी कॉल, 2 जर आले तर होतील 60, 1 आली तर होतील 59. पवत आता टार्गेट सेकंड साठी कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो ॲक्युरेट आला होता, परंतु रत्नदीप पोहोचलाय. बॅट्समन सेफ. 2 धावा या बॉलवरती मिळतात. पहिल्या षटकाचा, पहिल्या डावाचा खेळ इथून अटपला आणि पहिल्या डावामध्ये धावा बनवल्यात साची आदर्श 11 एसबीसीसी उमरोली संघानं 60. विजयासाठी 61 धाव संख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या उमरोली संघ. जवळपास 3 वाजलेले आहेत. जवळपास 150 जण अजूनही 3 वाजलेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. जिल्हा प्रमुख चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. बहुचर्चित ही स्पर्धा आहे. बॉल द्या ओपनिंग बॅटर्सला. चला टार्गेट 61चा फिल्डिंग लावून घ्या उमरोली संघ. कॅप्टन चेतन लोंगले फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित. 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 61 धावा संख्येची गरज. 4 दिवसामध्ये कदाचित ही सर्वाधिक धावसंख्या असू शकते. तेच योगेश तर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत.
30-35 धावा आपण बऱ्याच वेळा पाहिलेल्या, त्या धावा चेस होताना पाहिल्या, त्या धावा डिफेंड होताना पाहिल्या. परंतु प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रथमच या क्रीडांगणावरती 60 धावा उमरवली संघाने जमवल्या. चला फिल्डिंग लावून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी रेडी झालेली आहे. पहिले दोन्ही सामने नारपोली संघानं प्युअर डॉमिनेटिंग क्रिकेट त्याने दाखवलं, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये एक गोलंदाज अंतिम ओव्हरमध्ये नितेश पाटील वगळता सर्वांनाच मजबूत चोप बसलेला. नितेश पाटीलनं कदाचित सेकंड किंवा थर्ड ओव्हरमध्ये जर आले असते कदाचित सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकला असता, किंवा एखादा ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये होते अभिजित मोरे, त्यानंतर दिनेश पाटील. त्या कारणास्तव कदाचित सेकंड आणि थर्ड ओव्हरमध्ये नितेशला आणलं नसावं. हा प्लॅन ए होता कदाचित नारपोली संघाचा, तोच फसला. त्या कारणास्तव त्यांच्या प्लॅनच्या विरोधामध्ये या धावा बनल्या. 30-35चं टार्गेट कदाचित त्याने प्रेडिक्ट केलं असेल, परंतु त्याच्या विरोधामध्ये उमरोली संघानं 60 बनवल्या. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर, आपल्याला विनंती, आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. सचिन थोरवे पुरस्कृत या टी शर्ट आपण पाहतात उमरोली संघाने ज्या परिधान केलेलं, कदाचित ही टी शर्ट लखी लागलेली आहे उमरोली संघासाठी. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या. विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 61 धावसंख्येचं टार्गेट. चला सामन्याला सुरुवात करा. सही है, आपके पास शायद अभी माइक देना पड़ेगा. योगेश सर एक चांगले कॉमेंटेटर आहेत, परंतु आज त्यांची ऑफिशियलची भूमिका आहे. गोरेगावच्या क्रीडांगणा म्हटल्याच्या नंतर त्यांचा वायटल रोल असतो. पहिलाच बॉल एज अँड टेकन. पहिल्याच बॉलवरती पहिला मोठा धक्का, फलंदाज बाद. लागली आउटर एज आणि त्यानंतर फलंदाज बाद. 23 बॉल मध्ये आता 61 धावसंख्येचा टार्गेट. पुढची मॅच विनिंग टीमचीच खेळवायची, म्हणजे मार्केवाडी वर्सेस विनिंग टीम, याच दोन संघांमध्ये पुढचा सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल. मार्केवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती, आपल्या संघातील खेळाडूंना रेडी करा. यस, मॅच नंतर आपली मॅच आहे. त्यानंतर शिवशक्ती कडा वर्सेस आई भवानी बीड. वेगवान चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. साहिल लोंगले. आता हा खेळाडू फक्त तालुक्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यानंतर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक त्विशा 11 या संघाच्या वतीनं. एक गडी बाद, एक धाव, ही धाव फलकावरती. साहिल लोंगले, ज्याला आज बुलढाणा येथे देखील स्पर्धा खेळण्यासाठी आमंत्रण होतं, परंतु गावाला प्रथम प्राधान्य देत असताना आता 21 मध्ये 60 ची गरज राहिलेली आहे. 21 चेंडू आणि 60. स्ट्रायकिंग एंड वरती आता जयेंद्र. अवेद खेळले, चांगला फटका. जेवढा चेंडूने टेक ऑफ घेतला, जेवढा चेंडू राईज झाला, तेवढा सुंदर फटका इथं जयेंद्र पाटीलच्या बॅटमधून. हा सुंदर चौकार.
वरती स्ट्रायकिंग एंड वरती जयेंद्र पाटील. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. लाऊड अपील पंचांकडे कॉट बिहाइंड साठी. अपील तंत्राचा वापर करत असताना निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या आतापर्यंत 5 वरती. 13 चेंडूंमध्ये 56. एक गडी बाद 5. अंतिम एक चेंडू या ओव्हर मधला. साहिल लोंगले स्ट्रायकिंग एंडला जयेंद्र पाटील. आणखीन एक वेगवान चेंडू. एस्टनचा वरतून चाललाय. डॉट बॉल आलाय. ओव्हर पूर्ण झाला. पहिलं षटक. ओव्हर नंबर 1 चा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 5 धावा. विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये 56 धाव्यांची आवश्यकता. चला एकत्रित येऊ नका प्लीज, आपल्याला विनंती. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करा. मार्केवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती, आपल्या संघासहित आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये 56 धावसंख्येची आवश्यकता. जिल्हा प्रमुख चषक 2024. 18 मध्ये 56. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती गणेश गारे. लेग ब्रेक स्पेशालिस्ट बॉलर. बॅक ऑफ द हँड. प्रमुख अस्त्र गोलंदाज गणेश गारेचा. सेकंड ओव्हर मध्ये दिनेश आलेत. गणेश आलेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता दिनेश. 18 मध्ये 56. पहिला चेंडू आडवा बाटनं खेळलेत. डीप मिड विकेट मध्ये स्वतः कर्णधार चेतन लोंगले. फिल्डिंग करत असताना फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचलेली आहे. ती 6 वरती विजयासाठी आणखीन 55ची आवश्यकता 17 चेंडूंमध्ये. धावसंख्या 1 गडी बाद 6. आणखीन एक चांगला चेंडू. बार वळण घेतो. आणखीन एक सुंदर बॉल. 1 मोर डॉट बॉल. सेकंड ओव्हर मध्ये गणेश गारे. दिनेश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती होते. आता सध्या तरी पहिल्या बॉल वरती सिंगल आल्याच्या नंतर जयेंद्र पाटील. एक गडी बाद 6. ओव्हर नंबर 2 गणेश गारे. आणखीन एक चांगला चेंडू. बाउन्स पा एक्स्ट्रा बाउन्स. प्रॉपर फिंगर रोल करत असताना चेंडू वरती डॉट बॉल आला. पूर्णपणे डॉमिनेट करत असताना या सामन्यामध्ये आतापर्यंत 6 धावा. प्रत्येक चेंडूवरती इक्वेशन बदलत असताना उंब्रोली बनाम नारपोली या दोन टीम मध्ये सामना. खोलवा टापाचा चेंडू तर फक्त दिशा दाखवली. लॉंग चेस आहे. फाईन लेगला निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. जाईल त्यांना बीट करून बॉल सीमा पार. सुंदर चौकार. साठी आणखीन 51 धावसंख्येची दोन आवश्यकता राहिलेली 14 चेंडूंमध्ये. गणेश तयार. वेगवान चेंडू समोरून निघत असताना आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 मध्ये आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये प्युअर आक्रमण बॅटिंग करत असताना आता सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना डॉमिनेशन क्रिकेट. 13 चेंडूंमध्ये 51. त्या प्रकारची फटकेबाजी 2 मॅचेस मध्ये नारपोली संघाच्या वतीने पाहिलेली आहे. त्याच्या प्युअर पूर्णपणे अपोजिट इथे घडत असताना या मॅच मध्ये त्यांच्या विरोधामध्ये फक्त 1 रन 1च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली. ती 11 वरती 2 रन घेतलेलीच नाही. डॉट बॉल 10 रन 2 ओव्हर मध्ये. विजयासाठी 51 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 12 बॉल विजयासाठी 51.
लोंगले. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा ही विनंती आहे. धावा पुस्तकावरती 10. 12 चेंडूंमध्ये 51, म्हणजेच 12 बॉलमध्ये जवळपास 8 षटकार इथून ठोकायच्यात. 8 ठोकले तर 48 होतील. उर्वरित 3 धावा कराव्या लागतील, जवळपास 9. बॉलिंग मार्कवरती हर्षल, स्ट्रायकिंग एंडला दिनेश. पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंगॉनला बॉल. क्षेत्ररक्षक गणेश गारेकडून थोडीशी मिस्टेक, घाई करत असताना बॉल सीमापार चौकार. ऑफ साइडला होता, त्याला खेचून घेतला, चांगला फटका. चारच्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 14 वर. दिनेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. चांगला वापर विकेटचा करतात हर्षल लोंगले. एक्स्ट्रा बाउन्स, परफ्यूम डिलिव्हरी होती समोरून, राईज झाला बॉल, टेक ऑफ घेतला, टॉस झाला बॉल, टप्पा पडल्याच्या नंतर. जेवढी अपेक्षा दिनेश पाटील यानं लावली होती त्याहून जास्त बाउन्स झाला चेंडू. धावा पुस्तकावरती 14. जिल्हा प्रमुख चषक 2024. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक वेगवान बॉल, आणखीन एक डॉट चेंडू. इक्वेशन आता 9 मध्ये 47. मार्केवाडी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती, आपल्या संघासहित आपण स्टेजच्या उजव्या साईडला या. नामदेव मार्के आपल्या संघाला घेऊन प्लीज या. वेगवान चेंडू, बाटन पाड मधून थोडासा टेक ऑफ झाला, बाउन्स एक्स्ट्रा, आणखीन एक डॉट बॉल. शोल्डर मधली पॉवर दाखवत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये हर्षल लोंगले. एक्स्ट्रा बाउन्स, सलग 3 बॉल डॉट. पहिल्या बॉलवरती चौकारानं सुरुवात, अंतिमचे बॉल राहिलेत या ओव्हर मधले 2. 8 बॉल मध्ये 47. समोर उडवलाय, शॉर्ट कव्हर पॉइंटला जवळपास खेळाडू नाही आहेत. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट मधून मनीष उपस्थित होतात. त्या दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळते. धावत संख्या 15, विजयासाठी 7 मध्ये 46. 46 चा टार्गेट 7 बॉल मध्ये 7 मध्ये 46. वेगवान चेंडू वरती उडाला, क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर डाऊन द बॉल, शरदनं पकडले झेल, फलंदाज बाद. एक सफलता मिळते हर्षल लोंगलेला. विकेट डाऊन, ओव्हर पूर्ण झाल्या 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर नारपोली संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 15. विजयासाठी 46 बनवायच्या 6 चेंडूंमध्ये. सहा चेंडूंमध्ये 46. पव्वात किती अंतर कमी करेल. मार्केवाडी संघाला विनंती आहे, आपला स्क्वॉड रेडी करून आपण स्टेजच्या उजव्या साईडला या आणि खास करून कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय, स्ट्राइक रोटेट करत असताना विकेट इथून सॅक्रिफाईस. फलंदाज बाद.
अंतिम 5 बॉल पूर्णपणे शांत डगआउट पूर्णपणे नारपोली टीमचं. लॉफ करण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता लॉंग ऑनला. साहिल लोंगले डाऊन द बॉल. झेल त्यानं स्वीकारले. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का चौथा. 15ला 4. 4 मध्ये 46. सर वाईल्ड कार्ड एंट्री. या संघाची वाईल्ड कार्ड एंट्री घेणारे संघ नेहमीच खतरनाक असतात. वाईल्ड कार्ड एंट्री इज ऑलवेज डेंजरस. तीच वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे उमरोली संघानं. 4 गडी बाद 15. अंतिमचे 4 बॉल विजयापासून 4 चेंडू दूर आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. मार्कवाडी टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. रनआउट साठी काय पारितोषिक असेल तर बंटीला द्या. जे होण्यापासून अंतिम चेंडू. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली बंटी लोंगलेला. फलंदाजीतून बाद. सामना इथून जिंकलेला आहे. साची आदर्श 11 SBCC उमरोली टीमनं अभिनंदन आणि विशेष कौतुक नारपोली संघाचं आम्ही करत आहोत. RV11 नारपोली टीमचं की ज्याप्रमाणे आपण खेळ केला संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्याप्रमाणे प्रामाणिक खेळ दाखवून आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आयोजकांच्या वतीनं आम्ही व्यक्त करत आहोत. आणि जाताना मात्र आपण सावकाश जा. मॅच इथून जिंकलेली उमरोली संघाने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यांना बॅटिंग करत असताना 12 चेंडूंमध्ये बनवल्या 27 धावा.